मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला पोळ्या कशा बनवायच्या सॉफ्ट आणि मऊ हे सांगणार आहे. मैत्रिणींनो, मी पीठ घेतलंय चाळून, ह्याच्यात थोडं मीठ टाकलंय, थोडं तेल टाकायचंय आपल्याला. आता तेल टाकलं ना, चपाती अशा मऊ होत्या, मऊसूत चपाती होती. 1 चमचा तेल टाकायचं आणि आता हे चांगलं तिंबून घ्यायचं, मिक्स करायचं. मीठ हे टाकलेलं चांगलं, तेल चांगलं तिंबून घ्यायचं. हे असं चांगला गोळा करायचा मैत्रिणींनो, पूर्ण हे करून डव करून घ्यायचा. चांगलं पीठ चुरून घ्यायचं असं. हे मैत्रिणींनो, पीठ असंच ठेवायचं 10 मिनिट ठेवायचं. चांगलं मुरतंय ते पीठ मध्ये आणि आपली चपाती मऊ होती. मैत्रिणींनो, आता 10 मिनिट तवा ठेवायचं तापायला. आणि पीठ मैत्रिणींनो आता चांगलं चुरून घ्यायचंय आपल्याला. तुम्ही जितकं पीठ चुरताल का तितकी तुमची चपाती छान होती. चांगलं चुरून घ्यायचं, जितकं असं आवसान टाकू टाकू चुरून घ्यायचं असं. चला मैत्रिणी, आता झालं पीठ तिंबायचं. अशा प्रकारे पीठ तिंबून घ्यायचं, मऊ सूत होतंय. पीठ घ्यायचं लावायला. चला मैत्रिणी, आता आपण चपाती लाटायला घेऊ. इथं तेल आहे घेतलेलं आहे मी मगच. छोटा उंडा घ्यायचा मैत्रिणींनो. तुम्हाला शिकायचं असलं तर पहिल्या सुरू छोटाच घ्यायचा. पीठ
पिठात मग हे करायचं, असा गोल लाटायचा, त्याला तेल लावायचं. आता थोडं पीठ टाकायचं, पुन्हा फोल्ड करायचं, पुन्हा तेल लावायचं, पुन्हा पीठ टाकायचं आणि हे पुन्हा असं फोल्ड करायचं. चपाती लाटून घ्यायची, नुसती काठात लाटायची मैत्रिणी चपाती, अशी काठात लाटत चालायची. बघा मी नुसते काटच लाटायली, आपण मग त्या गोल होती. झाली आपली चपाती तयार. दुसरा एक उंडा असाच घ्यायचा छोटाच. जोपर्यंत तुम्हाला चांगल्या जमत नाही का तोपर्यंत छोट्या छोट्याच बनवायच्या. पिठात बुडवायचं, थोडं लाटायचं मैत्रिणी, तेल लावायचं आपल्याला, थोडं पीठ टाकायचं, पुन्हा तेल लावायचं आपल्याला, पुन्हा फोल्ड करायचं. चपाती अशी भाजायची मैत्रिणी, अशी चांगले फोड येऊ द्यायचे, पुन्हा पलटी करायची, पुन्हा तेल लावायचं, पुन्हा ह्या बाजूला पण तेल लावायचं, चांगली भाजून घ्यायची मैत्रिणी चपाती. खालून कच्ची म्हणून खालून भाजून घ्यायली. जिथे जिथं कच्ची वाटते का तिथं तिथं ही करायची. बघा किती छान झाली चपाती आपली, थोडी सुद्धा करपली नाही आणि कलर पण किती छान आलाय चपातीला. असा कलर यायला पाहिजे. अशा पद्धतीनं मैत्रिणी अशी करायची चपाती. बघा किती छान झाली, मस्त एकदम. दुसरी एक तुम्हाला लाटून दाखवते आता. पिठात बुडवायचा मैत्रिणी आणि काट लाटायची. असे काटच लाटत चालायची नवीन नवीन. मला पण मैत्रिणी तेवढा स्वयंपाक येत नव्हता, पण मी शिकत शिकले, मनानेच शिकले मी. अशी काठं लाटायची. आता तरी यूट्यूब आहे मैत्रिणी, पहिलं तर काहीच नव्हतं बाय. आता यूट्यूबवरला बघून काही काय करायल्यात नवीन नवीन आयटम. आम्ही असताना यूट्यूब नव्हतं तेव्हा. आता यूट्यूबला सगळं कळायलंय, असं भाज्या बनवायच्या कशा, निरनिराळे आयटम बनवायचे, दुधाचे पदार्थ. अशी फोडं आले ना मैत्रिणी, पलटी मारायची चपाती आणि तेल लावून घ्यायचं, पुन्हा पलटी करायची, पुन्हा तेल लावायचं, पुन्हा पलटी मारायची. जर तुम्हाला जर चटके बसत असले तर उलटणं घ्यायचं मैत्रिणी. पुन्हा कुणाला सवय नसती, नवीन नवीन चटके बसतेत. बघा किती छान झाली ही पण, मस्त झाली. थोडीसुद्धा हे झालं नाही. तर त्याच्यात मैत्रिणी करत राहायचे. आता तुम्हाला जर मोठ्या अशाच करत मोठ्या बनवायला शिकायच्या चपात्या, आधी 2-3 दिवस छोट्या छोट्याच करत राहायच्या. तर मी घेते सब टाकून. आणि स्पीड मैत्रिणी वाढवायची. तुम्हाला चपातीची स्पीड वाढवते. एकदमच स्पीड येत नाही चपाती करायला.
मैत्रिणी छोट्याच असतात चपात्या, लय मोठ्या आवडत नाहीत. तुम्ही घ्यावं लागतं, तवा तापलाय. चला मैत्रिणी, मग अशाच चपात्या घेते करून. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्या चपात्या तुम्हाला कशा वाटल्या ते पण सांगा. बाय बाय सर्वांना.